ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आळंदी क्षेत्रामधील माऊलीचा पर्णकुटी जो उभारण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या रस्त्यावर आहोत आणि त्याच्यासमोर आपण पाहू शकता हा रस्ता जो जातो तो विश्रामगडचा रस्ता आहे. तर आपल्या नाथसेवकांनी स्वयंशक्तीतील सेवाभावींनी विचार करून हा जो रस्ता आहे त्याच्याभोवती आपण स्वच्छता मोहीम उभारण्याचा थोडा आज छोटासा प्रकल्प केलेला आहे. हा जेणेकरून आपण आपल्याच परीने समाजामध्ये जी थोडा बहुत कचरा झालेला असेल तो आपण उचलून आपण तो गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदेश माऊली. रामकृष्ण हरी. क्लीननेस इज द गॉडलीनेस, म्हणजे स्वच्छता तेथे लक्ष्मी हा आपल्या वंदनीय महादेवनाथ महाराज माऊली, गुरुमाऊली आई ममताई माऊली यांनी हृदयावर कोरलेला महामंत्र आहे की स्वच्छता तिथे लक्ष्मी. आपण जिथे जाल तिथे अस्वच्छता करण्याचा आपल्याला कोणताही काडी मात्रही अधिकार नसतो. आणि जर आपण कोणत्याही पंचमहाभूतात्मक वास्तूचा जर आपण कचरा टाकत असेल, म्हणजे कचरा आपण त्या ठिकाणी फेकतो, तर कचरा म्हणजे काय एकत्रित करून कचरा तो फेकून आपण त्याची व्यवस्थापन करतो तो गोष्ट वेगळी. पण आपण काहीतरी चॉकलेट खातो किंवा बिस्किटचा पुडा खातो आणि मग आपण एखाद्या तीर्थक्षेत्रात जरी गेलो तरी आपल्याला पाप लागतं हे विधिलिखित लक्षात ठेवा. कारण तुम्हाला असं वाटतं की तीर्थक्षेत्रात कोण बघते आपल्याला, गेलात तुम्ही तर तुमची आपली सुबुद्धी कायम ठेवा. गावी गेलात तरी सुद्धा आणि कुठेही गेलात तरी सुद्धा तर ते वावरताना तोच संस्कार आपल्या मुलांवर रुजवा. केवळ महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ह्यांचा भार वाढवण्यामध्ये आपल्याला काही योग्यता नसते. आपल्या परीने ते करा. आणि आज या ठिकाणी बघा किती मोठा आदर्श आपल्या या सर्व माऊली टीमने केलेला आहे. आणि असे अनेक जण येणार होते, म्हणजे जवळजवळ आज या ठिकाणी 150चा टाफा येणार होता. पण आम्ही त्याला आता काय केलं आहे, योगेशनाथ दादा यांनी जे ही सगळी टीम मॅनेजमेंट आहे त्यांनी सगळा आता टप्पा नियोजित केलेला आहे. आज या ठिकाणी काय केलं माऊलीने की दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये इथून बरोबर आपण बघितलं तर तो त्या ठिकाणी जो रोड दिसतोय तुम्हाला, तर त्या रोडला तिथे विश्रांत वड आहे. तिथून जवळजवळ 225 पावलं ते 300 पावलं हा अंतर आहे. ते पूर्ण